पुण्यातील माळशेज घाटातील जांभळीचा धबधबा आता खडाडून वाहू लागलाय। या परिसरामध्ये पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। दाट धुकं, हिरवागार निसर्ग, सोसाट्याचा वारा आणि पाऊस हे नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करते। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। पाहूयात। यंदा राज्यात पावसाचं लवकर आगमन झालं आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटातील धबधबे खळखळून वाहू लागले। मी सध्या माळशेज घाटातील जांभळीच्या धबधब्याच्या परिसरात आलेलो। आपण या ठिकाणी पाहू शकता उंच कड्यावरनं खळखळून वाहणारा पांढरशुभ्र धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे। या परिसरात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली। आपण जर पाहिलं तर दोन वेगवेगळ्या भागामध्ये हा धबधबा विभागला गेलेला आहे। दोन्ही बाजूने आपण जर पाहिलं तर सध्या धबधबा ओसंडून वाहते। मात्र पावसाचं प्रमाण हे तरी अद्याप कमी पाहायला मिळत आहे। या परिसरात पाऊस जरी लवकर आला असला तरी पाऊस हा सध्या कमी प्रमाणात पाहायला मिळतो, त्यामुळे धबधब्यांना पाणी सुद्धा हे कमी प्रमाणात पाहायला मिळतं। आपल्यासोबत हे बोलण्यासाठी स्थानिक व्यावसायिक आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? यंदा पाऊस लवकर आलाय, धंदा कसा सुरू, व्यवसाय कसा सुरू आहे? व्यवसाय तर मजेत आहे दादा, सगळे एकदम व्यवस्थित आहे। फक्त पाऊस आहे ना, पाऊस एकदम कमी आहे, म्हणावा तसा पाऊस नाही ना। तर पाऊस सुरू झाला ना तर 8-10-15 दिवसामध्ये एकदम ओसंडून धबधबे वगैरे व्हायचे। पर्यटक वगैरे भरपूर होते, आजही पाहू शकता पर्यटक वगैरे आहेत। त्याच्यामुळे धंदा वगैरे तर चांगला आहे दादा, त्यात काय बात नाही। फक्त पर्यटकांनी आता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली तर अजूनच उत्तम आहे दादा। तर माळशेज घाटातील धबधबे सध्या या ठिकाणी ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। जर तुम्ही कुठे विकेंडला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर माळशेज घाटातील हा जांभळीचा धबधबा नक्कीच एक तुमच्यासाठी आकर्षण ठरू शकतो। हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।